माझ्यावर वेळ होते ना त्या टायमाला मला कोणी साथ दिली नाही, तर आता मला कोणाचं ध्यान येत नाही. मी शिकले एकटी राहायची, माझा नवरा आणि मुलं आणि मी राहायची शिकले. त्या टायमाला कुठं गेले होते तुम्ही सगळे? ज्या टायमाला माझा एवढा टाईम होता त्या टायमाला सगळे कुठे गेले होते? आता नाही आठवण येत तुमची मला कोणाची. मला आता आदत झाली, माझी मी एकटी राहण्याची आदत झाली. नव्हतंच पहिल्यापासून, पण तुम्ही माझे नव्हता आणि आत्ता पण तुम्ही माझे नाही, आणि मी तुम्हाला आपलं मानत पण नाही. फक्त तुम्ही कामापुरता मला गोड बोलायचा, कामापुरता माझा वापर करून घ्यायचा तुम्ही लहानपणापासूनच. आज तुमच्या जागा आईवडीलच असते माझे. ते कधीतरी मला भेटायला आले असते की माझी मुलगी आहे कुठं म्हणून. मला नाही काय वाटत आता, वाटतं कधी कधी मला की आहेत कोणीतरी माझे. पण तुम्ही तुमचंच नातं, रक्ताचं नातं ओळखलं, तुम्ही विसरले मला. काय हरकत नाही. मला असं होतं की कोणाला आपलं मानावं आणि कोणाला परखं मानावं हेच समजत नाही मला. वाईट वाटत असेल तुम्हाला की अशी काही बोलते आणि व्हिडिओमध्ये काही नाही असं सांगितलं, तर तुम्हाला कळलं असेल की का सांगत असेल. नाही कधी तुमच्या दारात येणार शेवटपर्यंत, कधीच नाही येणार. आणि माझा हिशोब कसा आहे, जे पण होतं ना, भले वाईट गोष्ट जरी घडली, जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं. काही पण होतं, पण हां कधीतरी आयुष्यात आपण लोकांच्या बाऱ्यात चांगला विचार केला ना तर तो चांगला दिवस उजळतो. कधी पण दुसऱ्याच्या बाऱ्यामध्ये चांगलाच विचार करा, चांगलं होतं. तुम्ही नेहमी वाईट विचार करीत राहताना ते वाईट दिशेनेच जाणार. विचार करत असताना की अशी का बोलते हे मला नको वाटतं कोणी आपलं. मला बस नवरा, मुलं आणि माझे ठीक आहे. माझ्या छोट्या संसारात मी खूप खुश आहे, लय चांगलं आहे मला. आहे थोडी परिस्थिती नाजूक, पण होईल हळूहळू. प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो, हर गोष्टीला वेळ काळ असतो, वेळेनुसारच सगळ्या गोष्टी होतात. पण नाही, अजून पण तुम्हाला सांगते, नाही मला तुमची आठवण येत कधी, आणि येणार पण नाही. आली तरी तुमची आठवण आली तरी मी ती इग्नोर करेन.